आजच्या या सकलमच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोकुळ दूध संघाभोवती निर्माण झालेलं वादळ, त्यामागचं राजकारण आणि या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डॅमेज कंट्रोलची रणनीती काय असू शकते। नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर, आपण पाहत आहात सकलम। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावरून सुरू झालेल्या राजकारणात आता दिवसेंदिवस नवा ट्विस्ट समोर येतोय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे। गोकुळ दूध संघ हा केवळ एक सहकारी संस्था नसून हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा तो आधार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणातही गोकुळचा प्रभाव मोठा मानला जातो। त्यामुळे प्रत्येक राजकीय नेत्याला गोकुळवर सत्ता हवी असते, त्यामुळे प्रत्येक जण या सत्तेच्या मागे लागलेला असतो। गोकुळ प्रकरणामध्ये सर्वच नेते सत्तेच्या मागे धावताना दिसतात, मात्र गेली 3-4 महिन्यापासून हीच सत्ता पुढे धावताना दिसते। मात्र हा सत्तेचा पाठशिवणीचा खेळ कधी संपणार असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतोय। अलीकडच्या काही दिवसात या संस्थेभोवती वादाची धूळ उडताना दिसत आहे, कारण ज्या प्रकारे महायुतीमधीलच नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळतोय, ते पाहता गोकुळच्या सत्तेवरून महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष लपून राहिलेला नाही। त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। आता मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरून गोकुळवरून सुरू झालेला संघर्षात डॅमेज कंट्रोल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। विरोधकांच्याकडून गोकुळच्या कारभारावरून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। आर्थिक गैरव्यवहार, पारदर्शकतेचा अभाव आणि राजकीय हस्तक्षेप या मुद्द्यावरून सत्ताधारी संचालक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं जात आहे। गोकुळ दूध संघावरून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात शेतकऱ्यांचे हित बाजूला पडत असल्याचं सत्य नाकारता येणार नाही। सूत्रांच्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातल्याची माहिती समोर येत आहे। गोकुळमधील महायुतीचे नेते, त्याचबरोबर संचालक यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यचे नेते, त्याचबरोबर गोकुळचे संचालक सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत होणारी त्यांची ही बैठक गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे। याशिवाय ही बैठक डॅमेज कंट्रोलसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे। गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत 4 मेला संपणार आहे। त्यातच निवडणूक प्रक्रियाबाबत अजूनही निश्चितता नाही। मतदानासाठी दूध संस्थांची यादी अजूनही तयार झालेली नाही। अशातच गोकुळमधील वर्चस्ववादातून विशेषतः राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या राजकारणामुळे गोकुळच्या निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात सापडली आहे। यामधून भाजप राष्ट्रवादीमधील संघर्ष अधिकच तीव्र झालाय। तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील वाद मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचला। मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्यांच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली। या सर्व वादापासून शिवसेना आणि जनसुराज्य हे पक्ष मात्र लांबच होते। त्यामुळे महायुतीमधील हा वाद मिटवण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत होती। त्यामुळे महायुतीचे नेते आणि गोकुळचे काही प्रमुख संचालक यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या संपूर्ण चर्चेनंतर त्यांनी गोकुळचे प्रमुख नेते आणि संचालक यांना घेऊन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेण्याचं आश्वासन दिले। त्यामुळे सोमवारी गोकुळ संदर्भात होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे। तर दुसरीकडे या सर्व घडामोडी पाहता गोकुळ दूध संघाच्या यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये निर्णय प्रक्रिया पूर्णपणे स्थानिक पातळीवरच होत होत्या। यापूर्वीचा इतिहास पाहता संघाच्या कारभारात आणि निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिकारी, सभासद आणि संबंधित घटक यांचाच प्रभाव दिसून येत होता। विशेष म्हणजे या प्रक्रियेत कधीही राज्य पातळीवरून थेट हस्तक्षेप झाल्याचं उदाहरण समोर आलेलं नाही। सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता गोकुळचा हा वाद थेट राज्य पातळीवर पोहोचल्याचं स्पष्ट दिसत आहे। दरम्यान गोकुळमध्ये डॅमेज कंट्रोल घडवून आणणे हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी देखील एक मोठं आव्हान असणार आहे। गोकुळ दूध संघाचा मुद्दा अधिक संवेदनशील बनत चाललाय। या प्रकरणात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात आणि त्याचा कितपत परिणाम होणार
त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोमवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे यांची डॅमेज कंट्रोल मोहीम कितपत यशस्वी ठरते हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.